मराठा आरक्षणाच्या जी.आर. नंतर महायुतीत नाराजी असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळांच्या लढ्यात पक्ष साथ देणार का हे पाहावं लागेल. तर मराठा आरक्षणाच्या जी.आर. नंतर महायुतीतच नाराजी असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. कारण छगन भुजबळांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी जो जी.आर. काढलाय त्या जी.आर.ला विरोध केलेला आहे. आता याबाबत राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका आहे, छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत पक्षाची साथ असणार की नाही याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. आपल्यासोबत आहेत आनंद परांजपे, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सर, एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही, दुसरीकडे ओबीसी उपसमितीची बैठक होते, मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते नाराज होऊन बाहेर पडतात आणि त्यानंतर ते सातत्याने त्यांची नाराजी किंवा त्यांची आक्रमकता जी आहे ती माध्यमांशी बोलताना पाहायला मिळते. नेमकं सरकारमध्ये काय चाललंय या नवीन 2 जी.आरला घेऊन? असं आहे की महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मराठा उपसमितीची स्थापना केली, ज्याचं अध्यक्षपद ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना दिली. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि तशा प्रकारचा जी.आर. काढण्यात आला, ज्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटचा देखील उल्लेख होता. युती सरकारची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय, त्यांचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. तर भुजबळ जे आहे ते माध्यमांशी न बोलता निघून गेले आणि त्याच्या आधी जेव्हा त्यांनी भूमिका मांडली होती तर ते होते की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही रस्त्यावर पण लढणार आणि त्याचबरोबर आम्ही न्यायालयीन पण लढाई लढणार. असं आहे की माध्यमांशी बोलले नाहीत म्हणजे बैठकीतून नाराज होऊन निघाले, हा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तो जी.आर. नीट वाचला तर ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम येणार नाही. सरसकट कोणालाच कुणबी दाखले मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा आहे त्यांनाच त्या जी.आरमुळे आरक्षण कुणबी समाजाचं मिळणार आहे. जे 2 जी.आर. जे सरकारने काढले होते मराठा समाजाबाबत, त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार जी आहे ती सरकारसोबत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.